नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे योगेश भावसार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड फिश टँकची सजावट कशी करायची त्याबद्दल मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. रेडीमेड फिश टँक आहे याची. मित्रांनो, हा रेडीमेड फिश टँक आहे. याची जी साईज आहे ना अशी, ती 10 इंच आहे. उंचीला तो 12 इंच आहे आणि लेंथला जो आहे तो 6 इंचाचा टँक आहे. तर या रेडीमेड फिश टँकमध्ये काय काय असतं ते आपण बघूया. या रेडीमेड फिश टँकमध्ये एक कंपनीने ट्यूबलाईट दिलेली आहे. ती सबमर्सिबल लाईट आहे, ही शॉकप्रूफ लाईट आहे. याच्यानंतर आपल्याला कंपनीने फिल्टर दिलेलं आहे. हे टॉप फिल्टर आहे. याचं हे मशीन दिलेलं आहे. हे कंपनी देते आणि एक टँक देते. तर याच्या व्यतिरिक्त ज्या वस्तू लागणार आहेत त्या आपण यात टाकणार आहेत. जर मित्रांनो तुम्ही जर रेडीमेड फिश टँक घ्यायला गेले तर तुम्हाला असा फिश टँक मिळतो. तो आपल्या शॉपमध्ये पण अवेलेबल आहे. मित्रांना आवडला होता तर ते आज हा फिश टँक घेण्यासाठी ते येणार होते आणि त्यांना पूर्ण सजावट हवी होती, तर मी त्यांना ती करून देणार आहे याच्यात. तर हा फिश टँक कसा सजवायचा त्याबद्दल मी छोटीशी माहिती देणार आहे. पण हे पोस्टर या फिश टँकला पेस्टिंग करत आहोत. साईजनुसार कट करून घेऊया आपण ते. मित्रांनो, आता मी पेस्टिंगच्या सहाय्याने पोस्टर चिटकवणार आहे. चारी साईडला आपण ते लावून घेऊया. आता आपण पोस्टर कापून घेतलं आहे आणि ते टँगला पेस्टिंग केलं आहे. चारी साईडने आपण व्यवस्थित पेस्टिंग केलं आहे आणि ना कुठेही बबल येऊ नये म्हणून आपण कपड्याच्या सहाय्याने आपण त्याला रेस्ट करत आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित सगळे बबल निघाले पाहिजे. त्यातले बबल राहिले तर पोस्टर निघण्याची शक्यता असते, म्हणून आपण त्याला प्रेस करून लावत आहोत त्याला. अशा पद्धतीने आपल्याला पोस्टर लावून झालं आहे. फिश टँकमध्ये ही सँड टाकणार आहोत. आता आपण या सँड पसरून घेणार आहोत सगळी. तर आता आपण एक शोपीस म्हणून एक प्लांट लावत आहोत. प्लॅस्टिकचं आहे ते, मागच्या पोस्टरला मॅच करत आहे ते. आता कंपनीने स्पंज दिलेला आहे, ते आपण याच्यात फिट करायचं आहे हे अशा पद्धतीने. आता आपण याला फिल्टर पण फिट करून घेतलं आहे. ते कंपनीने दिलेलं होतं, त्या फिल्टर आपण याला फिट करून घेतलेलं आहे. पाणी आणि मासे सोडणार आहोत त्याच्यात. ते कस्टमरच्या घरी जाऊन करणार आहोत ते आपण ते काम. मित्रांनो, आपण आता कस्टमरकडे आलो आहे. आता फिश टँकमध्ये पाणी आणि मासे सोडलेले आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.